उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मी आज आपल्याला अगदी साधे सोपे असे आणि पोटभरीचे उन्हाळ्याच्या वेळी शांत असे खायला दही पोहे करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी हे मी एक मूठ जाड पोहे घेतलेत। आपण रेग्युलर जे ह्याला कांदे पोह्यांना पोहे वापरतो ते पोहे घेतलेले आहेत, ते आता मी धुवून घेणार आहे। त्यानंतर हे दही घेतलं आहे, ओली मिरची, कोथिंबीर, मीठ, साखर, जिरा आणि तुपाची फोडणी घालणार आहे। जिरं, तूप, हिंग अशी फोडणी घालणार आहे। थोडी वाटली तर जिऱ्याची पावडर। असे छानपैकी थंडगार पोहे मी तुम्हाला करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी प्रथम मी पोहे धुवून घेते आणि इकडे फोडणीला कडलं तापत ठेवते। पोहे आपण स्वच्छ चांगले धुवून घेतलेले आहेत। हे दही घेतलेलं आहे, त्याच्यात मी चवीप्रमाणे साखर, मीठ, मग वाटलं तर कमी जास्त करायचं, असं घातलेलं आहे। हे आता मी दही चांगलं फेटून घेणार आहे। दही आंबट नसावं, बेताचं असं मधुर दही हवं। वाटलं तर थोडं त्याच्यात जर आंबट दही असेल तर थोडं दूध घातलं तरी चांगलं लागतं। आता आपण फोडणी तयार करूया। त्याच्यासाठी मी तूप तूप घालते। तूप तापलं की त्याच्यात जिरं, ह्याला जिऱ्याचा वास खूप छान लागतो। जिऱ्याची फोडणी छानपैकी, कढीपत्ता पण घालतात पण काय आवश्यक नाही या फोडणीला कढीपत्ता। हिंग आणि जिऱ्याचीच फोडणी छान लागते। हिंग घातला आहे आणि आपण आता ही ओली मिरची टाकणार आहे मी फोडणीत। हे बघा, ह्या ओली मिरची बारीक चिरून घेतली आणि ती फोडणीत टाकणार आहे। हा सुंदर वास सुटलेला आहे। फोडणीत खालचा गॅस घालवून टाकला आहे मी। पोहे आपण सगळे दह्यात घालणार आहोत। छान असे मिक्स करून घेणार। दह्यात ते सुकत जातात। वाटलं तर थोडं ताक घातलात तरी चालतं। दही आंबट असेल तर थोडं दूध घालायचं आणि दुधानं एक वेगळी चव पण येते पोह्यांना। मी आता थोडं दूध पण घालणार आहे त्याच्यात। 2 चमचे दूध घातलं आहे। असे हे पोहे छानपैकी तयार आहेत। त्याच्यावर आपण ही वरून फोडणी घालणार आहोत। फोडणी घालून व्यवस्थित कालवायचे। सुंदर। ह्याच्यावर उसळी मिरची म्हणजे फोडणीची मिरची सुद्धा छान लागते। हे आपण सर्व करायचे। हे आपले छान थंडगार दही पोहे खाण्यासाठी तयार आहेत। आता हे मी पोहे कसे केले हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। त्याच्याबरोबर फोडणीची मिरची म्हणजेच उसळी मिरचीसुद्धा छान लागते। आज मी हिरवी मिरची घातली पण ह्याच्याबरोबर उसळी मिरची छान लागते। काकडीसुद्धा बारीक चिरून चांगली लागते। उन्हाळ्याच्या दिवसात ह्याच्यात काकडी बारीक चिरून टाकायची, ती पण खूप छान लागते। विविध प्रकारांना हे पोहे करता येतात। ह्याच्यात थोडी साय वगैरे टाकली की आणखीन ते रिच होतात आणि छान लागतात। असे हे पोहे नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।